ॲपलचा फोन, आयपॅड किंवा मग ते मॅकबुक वापरणारे लोक म्हणजे जरासे वेगळे, अशी चर्चा आपण मित्रमंडळीत बसलेलो असताना नेहमीच होते. म्हणजे आपल्या विदर्भाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुझं काय बा, तुझं तर मोठं काम आहे, हे वाक्य आपण ॲपल वापरणाऱ्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राला म्हटलेलं ऐकलंच असं. म्हणजे जसं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धती आणि भाषा आहे, तसंच वेगवेगळे टॉन्ट मारायच्या पद्धती पण आहे. पण एकंदरीत अर्थ तोच का ॲपल वापरणारे लोक म्हणजे मोठे लोक. ॲपलनं सुरुवातीपासूनच स्वतःचं असं अस्तित्वही एक्सक्लुसिव्ह ठेवलं आहे. म्हणजे आता हेच पाहना का त्याचं चार्जर हे फक्त तेच वापरू शकते. म्हणजे आयपॅड किंवा मग आयफोन वापरायचा असन तर आपलं जे आहे चार्जर आपल्याला सोबत असलंच पाहिजे. ॲपलची वॉच फक्त आयफोन सोबतच वापरू शकतो. एवढंच नाही तर ॲपलच्या सर्व्हिसेसही ह्या फक्त ॲपल सोबतच वापरता येते. आता अशा काही कारणांमुळं अमेरिकेच्या डिपार्टमेंटल ऑफ जस्टिसनं ॲपल कंपनीवर खटला ठोकला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे तर समजून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अश्विन आणि तुम्ही पाहून राहिले YFP मीडिया. तर ही केस आहे ॲपलच्या इकोसिस्टीमवर, म्हणजे कंपनीच्या सेवा, ॲप, उत्पादनं कशी आणि कोण वापरू शकते आणि कोण वापरू शकत नाही त्याच्याबद्दल हे आक्षेप आहे. CCS या ॲनालिटिकल फर्मने दिलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये अमेरिकेत विकत घेतल्या गेलेल्या एकूण स्मार्टफोनपैकी 72% आयफोन होते, 25% सॅमसंग फोन होते आणि उरलेले फक्त 3% बाकीच्या कंपन्यांचे हँडसेट्स होते. म्हणून ह्या मुद्द्यावर 88 पानांची तक्रार दाखल करण्यात आली. अमेरिकेच्या न्यायालयानं म्हटलं आहे की ॲपल कंपनीनं स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये मोनोपोली म्हणजेच एकाधिकारशाही निर्माण केली आहे आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांले मार्केटमधून गायब करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. अजून या तक्रारीत असंही म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं ॲपलचे उत्पादनं काम करते त्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. पुढे या तक्रारीत म्हटलं आहे का बा अमेरिका, तैवान, UK, ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये ॲपलचं टॅप टू पे ही जी सेवा उपलब्ध आहे त्यातही युजर्सले ॲपलचं वॉलेट वापरणं कंपल्सरी आहे. आयफोनसोबतच दुसऱ्या कंपन्याची स्मार्टवॉच वापरायची असेल तर त्यावर भरमसाठ बंधन आहे. ॲप तयार करणाऱ्या कंपन्याले ॲप स्टोअरवर यासाठी पैसे तर द्यावंच लागते, वरून कडक नियमही पाळावा लागते. याच्यावर ॲपलचं म्हणणं आहे का त्याच्या बदल्यात ॲप बनवणाऱ्या कंपन्याले भरपूर ग्राहक भेटते. ॲपलच्या ह्याच धोरणावर 2 मोठ्या कंपन्यांना आक्षेप घेतला. त्यातली पहिली कंपनी होती म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म स्पॉटिफाय आणि दुसरी फोर्टनाईट हा गेम तयार करण्याची एपिक गेम कंपनी. याचाच परिणाम म्हणजे फोर्टनाईटला ॲप स्टोअरवरून बाहेर काढून टाकण्यात आलं. पण स्पॉटिफायच्या लाखो आयफोन सबस्क्रायबरकडे पाहून स्पॉटिफायला मात्र अजूनही ठेवलं आहे. प्रतिस्पर्धी कंपन्याच्या अँड्रॉइड फोनवरून ॲपलला पाठवण्यात आलेल्या मेसेजले ॲपलकडून भेटत असलेल्या वागणुकीवरही आक्षेप घेतला गेला आहे. ॲपलकडून तुम्हाला एक तर आय मेसेज वापरासाठी प्राधान्य देण्यात येते. तुम्हाला जर आयफोनवरून मेसेज आला तर तो निळ्या रंगात दिसते आणि अँड्रॉइड फोनवरून मेसेज आला तर तो हिरव्या रंगात दिसते. आता तो मेसेज एन्क्रिप्टेड नसते तर त्याची व्हिडिओ क्वालिटी जी आहे ते पण फार अशी काही चांगली नसते आणि बाकीचे फीचर्स आहे तेही मर्यादित असते. प्रायव्हसी आणि सिक्युरिटी हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे असं ॲपलनं वेळोवेळी म्हटलं आहे आणि तोच त्याचा सेलिंग पॉईंटही आहे. पण याच नावाखाली ते प्रतिस्पर्ध्याला बाजूनं सारत असल्याचा आरोप ॲपलवर आहे. स्मार्टफोनमध्ये ॲपलचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे गुगल अँड्रॉइड. कितीतरी वर्षापासून जगातले कित्येक स्मार्टफोन ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरत आहे. याच्यातल्या ग्राहकाईले चॉईस जास्त आहे पण सिक्युरिटी कमी आहे. याच्या आधी युरोपियन युनियननं 2 वेळा ॲपलच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता आणि त्याईले कारवाई करायला लावली होती. त्याचाच परिणाम म्हणून आता युरोपियन देशातही ॲप स्टोअर खुलं करण्यात आलं आहे आणि सोबतच युरोपियन युनियनच्या कॉमन चार्जर नियमानुसार ॲपल लाईटनिंग केबल ॲडॉप्टर विकत आहे आणि त्याच्या नवीन मॉडेलले त्यानं USB-C चार्जर पोर्टही दिलं आहे. 2009 पासून अमेरिका सरकारनं ॲपलवर केलेली ही तिसरी कारवाई होय. याच्यावर आपण पूर्ण ताकदीनं हा खटला लढणार आहोत असं सांगत ॲपलनं हे सर्व आरोप झटकून लावले आहे. पुढं त्यानं असंही म्हटलं की लोक आमच्या उत्पादनावर खुश आहे म्हणून ते आमचे ग्राहक आहे. ॲपलनं दुसरा कोणताही फोन खरेदी करू नका असा डायरेक्ट सल्ला कधीही कोणाला दिला नसला तरी iPhone 14च्या लॉन्चच्या कार्यक्रमात ॲपलचे जे CEO होते टिम कुक याईले एका पत्रकारानं विचारलं होतं की तुम्ही ॲपल व अँड्रॉइड याच्यामधलं जे मेसेजिंगमधल्या समस्या आहे, अडचणी आहे त्या सोडवू शकता का, कारण त्याच्यामुळंच पालकाईले जे आहे ते आपल्या मुलासोबत मेसेज करणं सोपं जाईल. त्याच्यावर टिमकोनं उत्तर दिलं की तुमच्या आईला आयफोन घेऊन द्या. यावरूनच आयफोनचे धोरणं आपल्याला लक्षात येऊ शकते. तर अमेरिकेच्या डिपार्टमेंटल ऑफ जस्टिसनं ॲपल कंपनीवर टाकलेल्या
या खटल्याबाबत तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही सांगा.